शिल्लक राहिलेल्या इडलीचं तुम्ही काय करता, तर एकदा ही रेसिपी बनवाल तर तुम्ही नेहमी एक्स्ट्रा इडली बनवाल किंवा ताज्या इडलीची ही रेसिपी बनवाल, खूप टेस्टी लागते. तर त्याच्यासाठी मी इथे 1 कप दही घेतलेलं आहे. ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर घालायची आहे. चिमूटभर याच्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा फिरवू शकता. मिक्सरला फिरवल्यावर काय होतं, आपलं जे दही आहे ते जास्त पातळ होतं. त्याच्यासाठी मी इथे विस्करनी फिरवते. याने काय होतं, आपल्या दह्याची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टच राहते, खूप जास्त पातळ होत नाही. तुम्हाला थोडंसं पातळ चालत असेल तर मिक्सरला फिरवलं तरी काही हरकत नाही, चवीमध्ये काही फरक पडत नाही. तर एकदम स्मूथ असं क्रीमी दह्याचं आपलं टेक्स्चर झालेलं आहे. इतपत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, एकदम क्रीमसारखं याचं टेक्स्चर झालेलं आहे. त्याच्यानंतर गॅसवर आपल्याला एक तडका पॅन ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं आहे. तडक्याला मी इथे तेलाचं प्रमाण कमीच वापरलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे. इथे 2 हिरव्या मिरच्या मी मधून चिरून घातलेल्या आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. इथे आलं किसून घातलेलं आहे थोडंसं आणि त्याचप्रमाणे अर्धा चमचा उडीद डाळ घातलेली आहे. ही पूर्णपणे ऑप्शनल आहे, घालायची असेल तर घाला किंवा नाही घातली तरी चालेल. त्याच्यानंतर चिमूटभर हिंगसुद्धा आपण घातलेलं आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी तेलाचं प्रमाण कमी वापरलेलं आहे. तुम्हाला थोडं तडक्याला जास्त तेल हवं असेल तर तुम्ही थोडं टाकू शकता किंवा कमी वाटलं तर थोडं ॲड करू शकता. तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे. आपला तडका तयार आहे, तो आपल्याला दह्यामध्ये टाकायचा आहे. मी थोडासा तडका याच्यातला तसा शिल्लक ठेवते गार्निशिंगसाठी. दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपलं तडक्याचं गोड दही तयार झालेलं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आणि साईडला ठेवायचं आहे. मी इथे शिल्लक राहिलेल्या इडल्या घेतलेल्या आहेत. याच्याऐवजी आपण इथे ताजी इडलीसुद्धा वापरू शकतो. प्रत्येक वेळी शिल्लक इडली ठेवणं काही गरजेचं नाही आहे. ताज्या इडलीचीसुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवून पाहू शकता. खूप जबरदस्त लागते, अप्रतिम लागते. तर आपल्याला इडलीवर भरपूर असं दही घालायचं आहे. दही जेवढं जास्त घालाल तेवढी मस्त अशी याची चव येते. वरतून आपण शिल्लक जो ठेवलेला तडका होता तो घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि वरतून थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत. म्हणजे दिसायलाही सुंदर दिसतात आणि खाताना डाळिंबाचे दाणे याच्यासोबत मस्त लागतात. तर मस्त असं आपलं इडली दही तयार झालेलं आहे. बघा, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये हे खायला एक छान ऑप्शन आहे. कारण भाजीपोळी खाण्याचा सध्या सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि इडली सांबार खाऊन जरी कंटाळा आलेला असेल तर या पद्धतीने एकदा इडली दही बनवून बघा. मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. माझ्या मुलांना तर खूप आवडते.